हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे पाताळेश्वर केव्सला. तर पूर्ण व्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत की आम्ही काय काय केलं तिथे. दिस इज अस ट्राईंग टू टेक एस्थेटिक पिक्चर. आणि मग आम्ही पोचलो तिकडे. ऑटोवाल्याने आम्हाला थोडंसं अलीकडंच सोडलं होतं, सो थोडंसं आम्ही वॉक करत तिथे गेलो. पोचलोय ॲट पाताळेश्वर केव्स. इथे केव्स, आम्ही पाताळेश्वर केव्सला आलो आहे आणि मी विचारत होते की केव्ह कुठे आहे. ऑफकोर्स केव्ह खाली असणार आणि मी वरती शोधत होते. आपण कुठे जात नाही, जात समजलं आता. म्हणजे ह्याचा अर्थ लोक फार ॲक्टिव्ह असतात किंवा खूप जास्ती फ्रेश मूडमध्ये असतात. पण ते बाकीच्या गोष्टी आपण आळशी आहोत. ऍक्टिव्ह नाही आपण. नाही मी आहे पण हो, झोपा काढत असते. ते फक्त आपलाच आवाज का वाटतोय. कारण का आपण तर इथे आतमध्ये राम, लक्ष्मण आणि सीताचं मंदिर होतं. त्याच्या एक्झॅक्ट समोर हनुमानचं मंदिर होतं. त्याच्यानंतरनं त्याच्याच बॅक साईडला अशी छान अशी गुफा होती. तिथे एकदम कूल, थंड असं वाईब येत होतं. एकदम चिल वाटत होतं तिथे आणि एकदम शांत, पीसफुल होतं. तिथे काही स्कूलचे मुलं फील्ड व्हिजिटला आले होते. आणि हे आहे सुंदर असं पाताळेश्वर मंदिरामधलं शिवलिंग. आणि मग आम्ही रेडी व्हायला लागलो, कारण की आम्हाला मस्त असे एस्थेटिक पिक्चर्स घ्यायचे होते. बिकॉज सराउंडिंग एवढं एस्थेटिक होतं आणि केव्स वगैरे एवढे छान मस्त क्रेव्ह केलेले होते की आम्हाला तिथे खूप सारे फोटोज क्लिक करायचे तर मस्ट होते. गेट बंद आहे. सो आम्ही पाताळेश्वर केव्सच्या इथे आणि इकडे काय चाललंय बघू शकता तुम्ही. असं कर ना, असं हे बघ ना, दाखव ना आमचं. हे उलट नाही आता गॉड. हे काही प्रांजलचे ब्लूपर्स आहेत. आमचे फोटो काढून झाले आता. खूप जास्त आणि पण मी काढलाच नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ती वेगळी गोष्ट आहे. तर पण आमच्याकडे बघत नाही पोस्ट करताना. आणि इथल्या लोकांनी आम्हाला खूप वेळा सांगितलं शांत बसा, शांत बसा, शांत बसा. आम्ही नाही ध्यान करताय आतली माणसं. एवढे काय ध्यान करतात भाई, आमच्याकडे बघा. गाईज आता आर्या रडते का विशाखा फोटो काढून देत नाही. किती काढणार आहे. मंदिराच्या आत. हो. माणसं तिथं भरपूर. कायच आणि करणार तिथे आहे. गुफा आहे म्हणून मला आत फोटो काढायचा होता. माझा फोटो नाही. ते गुफा नाही, मंदिर. डिंग डिंग डिंग. नाहीये. विशाखाने एका खाऊ गल्ली म्हणून आम्हाला इथे आणलं आणि तिथे सगळं नाश्त्याचं आहे. मेन गोष्ट ते फक्त नाश्ता. हा नाश्ता आहे पण मला चटपट खायचं आहे. ओनली चटपटे गर्ल्स कॅन रिलेट. म्हणजे माणसं ओके. एका दिवसात सो इथे स्टॉल्स आहेत. इथे आतमध्ये पण स्टॉल्स आहेत बट खूप सारे स्टॉल्स आहेत. आता आम्ही सर्च करतो आम्हाला काय मिळतं आहे चटपटं खायला. हे कुठला, हा कुठला आकार आहे गाईज. हा कुठला मी दोन्ही पण चटणी मिक्स केले. ही वाली भाजी मी आम्ही हे जे आहे खूप यम्मी आहे. खूप जास्त यम्मी आहे. आवडलं मला. पुढे कुठं पालक भाजी. ते बनवण्यात घाटात पण जातो आपण, घाटात ना तिकडे तर भेट एकतात. कॉलेजला गेलो, कॉलेजमधून हाकललं. इकडे बघू नका, तिकडे बघू नका, तिकडे बघू नका. शेवटी कॅन्टीन जाऊन उभं राहून 4 गप्पा मारल्या. 4 गप्पा मारल्या. त्यानंतर ही आली बाहेर. ही गुडलकला फोन करते, मी आली आहे गाईज. तिला परत कॉलेजवर बोलून घेतलं आणि एस्थेटिक फोटो काढलेत आम्ही. 4 फोटो काढले तुम्ही तर फक्त. एकदम पिंटरेस्ट. ही जी दिसते ना, ही मूर्त माणूस
1000 फोटो काढले असतील. हां थोडीशी. पण हे खूप यमी आहे, मला खूप आवडलं. आम्ही आता इथे वीकमधनं एकदा येणार आहे कंपल्सरी. ओके. पण मला असं वाटते मध्ये ॲज युजल पुणेरी मला कोणी इज्जत देत नाहीये. चुकून इज्जत देत नाही. चुकून हादसा झाला हिच्यासोबत. चुकून मुद्दामून पण हात असतात. सो मी आता प्रॉपर पुणेरी थिंग केली आहे स्टोल बांधून. सो आम्ही आता चाललोय कॉलेजला परत. आमचं फिरून वगैरे झालं सगळं. मी ॲज अ देवन इन पाकिस्तान इंडियन स्पाय इन पाकिस्तान. हां, इंडियन स्पाय इन पाकिस्तान ते मी झाली आत्ता. सो आता आम्ही चाललोय कॉलेजला कारण की आम्हाला असाइनमेंट घेऊन यायची आहे जी आम्हाला अपलोड करायची. सो आम्ही आता कष्ट आहे आयुष्यामध्ये खूप जास्ती कष्ट आहेत. इकडे बाहेरून मग सुखाने फिरू शकत नाही, पण कळलं जावं. आम्हाला काही लाज नाही, आमचे असाइनमेंट्स वगैरे सगळं सबमिशन आहे, पण आम्हाला चिल करायचं आहे, आम्हाला एस्थेटिक कॉन्टेंट्स बनवायचे आहेत, आम्हाला एस्थेटिक फोटोज काढायचे आहेत. हे आधी झालं असतं, पण ही तिचा बड्डे होता म्हणून माझा विशाखा इज स्पिलिंग द टी विच इज व्हेरी बॅड विशाखा. व्हेरी बॅड. आणि So- लागलो माहिती आहे नाही का, तिथे फळं आणि फुलांचं एक्झिबिशन. किती होतं हां हे बाबा, मग आपण आलो असतो सहज. ओके, आमच्याकडनं एक इव्हेंट मधलं मिस लोक आहे. झाला जो की खूप छान होता, फ्लावर्सवाला होता, जो की आम्हाला खूप आवडला. सो जाऊ द्यात आता. 2 तास घालवले असते हां, आरामात. आता आम्ही चाललोय कॉलेजला, पण विशाखाने आज लेट केला, बट ठीक आहे, तसं पण ते 8 वाजता उघडत होतं. 8:30 वाजवले विशाखाने, अर्धा तास लेट. बट जाऊ द्यात, आता आम्ही चाललोय कॉलेजला, असाइनमेंट घेऊ आणि मग घरी. तरी जाता जाता काहीतरी ठुसू आम्ही, नाही गोड स्वीट झालं किंवा पाहिजे. आईस्क्रीम किंवा कोल्ड कॉफी हां. आणि फ्लावर्स. मेन Flowers, वी आर aesthetic गर्ल्स, content. सो वी नीड फ्लावर्स. Flowers, भाई चाहिए. वेरी इंपॉर्टंट इन लाइफ. फ्लावर्स आर वेरी मेन कोई कैरेक्टर. देने वाला तो है नहीं, इसलिए खुद के लिए खुद लेने वाले हैं हम. देने वाला है नहीं तो खुद लेने वाले. माझं असं काय नाही आहे. आम्ही कॉलेजमध्ये आता असाइनमेंट सबमिट करून झालं आहे आमचं. आता आम्ही चाललो आहे घरी झाले. पानसट कॉलेज बघून हो दिवस कॉलेजमध्ये यायची इच्छाही नसते आमची. दिवस चांगला बकवास गेलाय. नंबर 1 मध्ये ह्याला आवडतं. रोज कॉलेजला आम्ही शिव्या देऊन घरी जातो. नशीब इतकं खराब आहे. आम्ही खूप डिसाईड खराब केलं आहे होतं की आम्ही काय ते बघ आता आम्हाला सोडून flowers सगळ्यांच्या पाहिजे. हातात फ्लावर्स आम्हाला दिसतात तिथे दिसत नाही. आता पण एका मुलीच्या हातात हां. फ्लावर बघितलं. मागाशी मी हां. खाली तिथे पण तिथे पण एका मुलीने सनफ्लावर पण घेतला आम्हाला होता. पाहिजे आता, आम्हाला भेटत नाही. नेहमी तिथे एक बाई असते, एक नाही 2-3 असतात, आणि आज आम्हाला घ्यायचं ठरवलं तर आज ते एकही जण नाही बाई. आणि कुठेच दिसत नाही फ्लावरवाले. आज आम्हाला घ्यायचं होतं. नशीब किती आणि खराब आम्ही रोज असावं. कॉलेजमध्ये जातो हो, घरी. तेव्हा रोज दिसते आम्हाला. असं नाही. आणि आता आम्हाला कुठेच नाहीये, कुठेच. खूप वाईट. अख्खा FC रोड फिरला म्हणजे एक जागा नाही एक भेटली. जागा नाही आहे, एका ठिकाणी फ्लावर नाही मिळते आम्हाला. शी यार, बॅड लक. बघा आता तुमच्यापैकी कोण आम्हाला देत असेल तर देत असेल तर एक्सेप्ट please करू द्या आम्ही, guys. पण आत्ता पाहिजे आम्हाला लगेच. Recently आम्हाला current हां, असं आम्हाला पाहिजे. पाठवून द्या, आम्हाला कुरिअर aesthetic करा. photos काढायचे. हो ना यार. Incomplete झाले आम्हाला. हां, ॲक्च्युली स्टोरी Actually, Story. that's the main point. दॅट्स द मेन पॉईंट ॲक्च्युली. जाऊ द्यात आता, नेक्स्ट टाइम बाय.